फाउंडेशन पुणे हायस्पीड स्किल हब जुन्नर यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत शिवणकला प्रशिक्षण समारोप तसेच प्रमाणपत्र वाटप हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता। त्याचा सांगता समारंभ गोळेगाव येथे संपन्न झाला। यावेळी डिसेंट फाउंडेशनच्या वतीनं साधना प्रीतम काळे व कुंदा अनिल जाधव या दोन आदिवासी कुटुंबातील गरजू महिलांना शिलाई मशीनचं वाटप करण्यात आलं। 40 दिवसांच्या या प्रशिक्षणामध्ये महिलांना शिवणकलेचं सखोल मार्गदर्शन देण्यात आलं, तसेच त्यांना प्रमाणपत्र देण्यात आलं। या उपक्रमाचा उद्देश ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनवणे व रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा असल्याचं डिसेंट फाउंडेशनचे संस्थापक जितेंद्र बिडवे यांनी यावेळी सांगितलं। या प्रसंगी जुन्नर पंचायत समितीच्या सभापती कमलताई शेळकंदे, जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर छायाताई तांबे, सोनाबाई दाभाडे, पंचायत समिती सदस्या नीलमताई आमले, हायस्पीड स्किल हबचे संस्थापक दिलीप भगत, डिसेंट फाउंडेशनचे सचिव डॉक्टर यब्बी आतार, संचालक आदिनाथ चव्हाण, पांडुरंग तोडकर, संदीप ताजने, गणेश मेहर, बेलसरच्या सरपंच नीता ताजने, गोळेगावच्या माजी सरपंच अलकाताई, ज्योती डोके, पोलीस पाटील कविता बिडवई, सुचित्रा कोकणे, पल्लवी वाणी, सुशीला शेटे, प्रशिक्षक छाया पाटील, अर्चना ताम्हाणे, मनीषा काळे, प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या। गरजू महिलांना जिल्हा परिषदेच्या महिला बाल कल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं मत यावेळी सभापती व जिल्हा परिषद सदस्यांनी व्यक्त केलं। न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, गोळेगाव। आम्ही इथे 40 दिवस क्लाससाठी येत होतो। मॅडमने आम्हाला खूप चांगल्या प्रकारे शिकवले आणि सर्वप्रथम मी डिसेंट फाउंडेशन पुणे हायस्पीड स्किल हब यांचे मनपूर्वक आभार मानते आणि आमच्या प्रशिक्षक छाया मॅडम हे आम्हाला लाभला हे आमचं भाग्य आम्ही समजू, कारण त्यांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे शिकवले। त्यांनी फक्त शिवणकलाच नाही तर त्यांनी आम्हाला समाजात कसं वावरावं हे सुद्धा शिकवलं। आत्मनिर्भर कसं हवं हे त्यांनी आम्हाला शिकवलं। स्वावलंबी होण्यासाठी त्यांनी आम्हाला प्रयत्न दिले। धन्यवाद। 40 महिलांनी आज प्रशिक्षण घेतलेलं आहे। बरेचशा 30 ते 35 40 दिवसाचा हा तुमचा उपक्रम चालू होता। छायाताईंनी खूप छान असं महिलांना मार्गदर्शन केले। महिलांना मी तुम्हाला सांगते, तुम्ही माझ्या भगिनी आहात, कोणी माझ्यापेक्षा मोठे आहेत, कोणी माझ्यापेक्षा छोटे आहेत। मी पण एक शिलाई काम करणारी महिला आहे। मला पण तुमच्यासारखे ब्लाऊज शिवता येतात, ड्रेस शिवता येतात आणि मी हा कार्यक्रम माझ्या जेव्हा मी 10वी आणि 12वी झाली त्या कालावधीमध्ये जेव्हा सुट्टी असतात ना त्या कालावधीमध्ये मी हा कार्यक्रम केला आणि नक्कीच मी माझे स्वतःचं काम मी माझ्या स्वतः घरी करत होते, पण आता वेळ नाही, त्यामुळे आता काही संधी नाही तो कार्यक्रम करायचा। पण नक्कीच येणाऱ्या काळामध्ये तुम्ही सगळेजण तुमचा स्वतःचा व्यवसाय चांगल्या प्रकारे करा, चांगलं तुम्ही स्वावलंबी व्हा। तुमचं स्वतःचं आर्थिक दृष्ट्या तुमच्याकडे बळ असले की तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जाण्यासाठी तुम्ही अग्रेसर आहात। नक्कीच आता दादांनी आमच्या पुढे इथे एक समस्या मांडली की ताई तुम्ही सगळे पदाधिकारी आहात, तुमच्याकडे कुठली तरी पदं आहेत आणि गरजू महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे। दादा नक्की सांगते, महिला बाल कल्याणची आज सदस्य म्हणून माझी निवड झालेली आहे आणि शिलाई मशीन महिला बाल कल्याणमधून तुम्हाला अनेक प्रकारे किंवा अनेक दिल्या जातील, तर नक्कीच तुम्ही माझ्याकडे कधी या। आज तुमच्या महिलांचं मी नक्कीच काम करणार आणि तुम्ही माझ्यापर्यंत जेवढे अर्ज पोहोचवणार तेवढ्या अर्जाला मी नक्कीच तुम्हाला आज शब्द देते या ठिकाणी या महिलांच्या कार्यक्रमामध्ये की महिला बाल कल्याण योजनेमधनं शिलाई मशीन आणि पीठगिरण या 2 योजना तिथे चालल्या जातात, त्या नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आणि तुमची सेवा करण्याची मला संधी मिळेल असं मी या ठिकाणी व्यासपीठाच्या सर्वांच्या वतीने सांगते। त्याचबरोबर हा कार्यक्रम तुम्ही जेव्हा आगळा वेगळा घेणार, आज पूर्व भागामध्ये अनेक असे कार्यक्रम चालू आहेत। दादा मी तुम्हाला विनंती करते की पश्चिम भागामध्ये अनेक ह्या गोष्टींपर्यंत योजना पोहोचल्या नाही किंवा हे कार्यक्रम आजपर्यंत पश्चिम भागामध्ये झालेले नाहीत, तर तुमच्या माध्यमातून मी तुमच्या सोबत आहे, मी तुमच्या साथीला आहे। आपण नक्कीच पश्चिम पट्ट्यामध्ये ह्या कार्यक्रमाचा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करावा अशी मी तुम्हाला आज व्यासपीठाच्या वतीने विनंती करते की नक्की तुम्हाला ज्या बोलवलं पाहिजे त्या पद्धतीचं प्रशिक्षण घेतलं पाहिजे आणि आपण हे एवढं मोठं आता दोन्ही तर महिलांना मशीन शिलाई मशीन या ठिकाणी मोफत दिलेली म्हणजे किती मोठं योगदान ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं।
इथं जे काही दादांनी प्रशिक्षण दिलेले निश्चितच त्याचा तुम्ही चांगला उपयोग घ्या. वेळोवेळी त्याच्यामध्ये जे काही बदल असतील ते बदल स्वतःमध्ये घडून आणा. निश्चितच आपला जो काही संसार आहे, आपलं जे कुटुंब आहे, त्या कुटुंबाला ह्या ठिकाणी हातभार आर्थिक स्वरूपाच्या ह्या ठिकाणी निश्चितच यातून लाभणार आहे. आणि खऱ्या अर्थानं महिला आपण सक्षम म्हणतो ती कधी होती, जेव्हा आपण स्वावलंबी आर्थिकदृष्ट्या आपण जेव्हा स्वावलंबी होणार आहे, आपण स्वतःचे, ते मग 10 रुपये का असाना, फार मोठी रक्कम नाही, 10 रुपये आपले जरी स्वतःचे असले तरी त्याचा आनंद फार काय असतो, वेगळा असतो. तरच आपण स्वावलंबी ह्या ठिकाणी होणार आहे, सक्षम होणार आहे आणि समाजामध्ये मान काय करणार आहे, आपण उंच मानाने ह्या ठिकाणी एक आत्मविश्वास येतो. जेव्हा आपण आपले स्वतःचे 10 रुपये कमवतो तेव्हा आपल्या ठिकाणी निश्चितच एक वेगळा काय असतो, आत्मविश्वास असतो. निश्चितच तुम्हाला तुमचं पुढचं आयुष्य जगत असताना हा जो काही आत्मविश्वास देण्याचं काम या ठिकाणी केलेले, तुम्हाला प्रशिक्षण देण्याचं जे काम या ठिकाणी प्रशिक्षण या ठिकाणी दिलेले, किंवा एक अर्थानं स्वावलंबी बनण्याचाच खऱ्या अर्थानं तुम्हाला इथे एक मार्ग ह्या निमित्ताने या ठिकाणी दाखवलेला आहे. इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आपण काय करतो, प्रशिक्षण घेतो आणि मग परत तो काय करतो, सोडून देतो. पुढे काय त्याच्याकडे परत उठून पाहत नाही. असं करू नका. तुम्हाला एक संधी जी मिळालेली त्या संधीचं या ठिकाणी सोनं करा. निश्चितच आपल्याला, आपल्या कुटुंबाला ह्या ठिकाणी त्याचा निश्चितच फायदा होणार आहे. आज या ठिकाणी डिसेंट फाउंडेशन पुणे हायस्पीड स्किल हब जुन्नर यांनी आयोजित केलेल्या मोफत शिवणकला प्रशिक्षण समारोह कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवर, माता भगिनी तसेच प्रशिक्षण देणारे सर्व मार्गदर्शक, आजचा दिवस खरं तर आपल्यासाठी खूप महत्वाचा आणि आनंदाचा आहे. काही दिवसापूर्वी आपण सर्वांनी जो प्रवास सुरू केला होता तो होता मोफत शिवणकला प्रशिक्षणाचा. आज त्या प्रवासाचा समारोप होत असताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान आणि आत्मविश्वास दिसत आहे. हीच या उपक्रमाची खरी यशस्वीता आहे. शिवणकला ही केवळ एक कला नाही तर स्वावलंबनाचा मार्ग आहे. या प्रशिक्षणामुळे अनेक महिलांना आणि युवकांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याची ताकद मिळेल आणि कौशल्याच्या जोरावर घर बसल्या व्यवसाय सुरू करता येईल. कुटुंबाला हातभार लावू शकतो आणि समाजात आपली वेगळी ओळख निर्माण करू शकतो. या प्रशिक्षणामध्ये आपण फक्त शिवणकामच नाही तर शिस्त, संयम आणि आत्मविश्वास हे सुद्धा शिकलो आहोत. यासाठी सर्व मार्गदर्शकांचे मी मनपूर्वक आभार मानते. तसेच हा उपक्रम राबवणाऱ्या संस्थेचे आणि आयोजकांचे मी मनापासून आभार मानते. शेवटी मी एवढीच म्हणेन, कष्ट केल्याशिवाय यश मिळत नाही आणि कौशल्याचा योग्य वापर केल्यास यश नक्कीच आपल्या पायाशी येते. यात आपल्या सर्वांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. उद्या भविष्यात कुणी सांगावं तुमच्यातली एखादी भगिनी याच प्रशिक्षणातून खूप मोठा उद्योग म्हणजे खूप मोठी झालेली असेल. कारण शिलाई मशीन हा एक असा व्यवसाय आहे, मी अगदी जवळून पाहिलेले, प्रशिक्षण घेतलेल्या महिला अगदी शून्यातून वर आलेल्या, आज त्यांचं स्वतंत्र एक व्यवसाय बनलेला आहे. आपण 1 किंवा 2 ब्लाऊज शिवले तर निश्चितपणे मजुरीला जाणाऱ्या महिलांपेक्षा तुम्ही जास्त कमाई कमवू शकता. आणि त्याही व्यतिरिक्त सांगायला गेलं तर एक उपजीविका चालवण्यासाठी किमान तुम्ही नाही बाहेरचे ब्लाऊज शिवले तर किमान स्वतःच्या कुटुंबातल्या महिलांचे ब्लाऊज शिवले तरीही तुमची खूप काही बचत झालेली असते. आणि म्हणून या ठिकाणी मॅडमनी जे आपल्याला प्रशिक्षित केलंय त्यांचं खरंच मनापासून मी त्यांना धन्यवाद देते. त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला ते आमचे भिडवई बंधू, खरं तर त्यांचं ऐकण्यात आले मला की खूप अशा वेगवेगळ्या प्रशिक्षणामध्ये आणि महिला भगिनींच्या बाबतीत अतिशय मोलाचं असं योगदान राहिलेलं आहे. अशी माणसं क्वचितच समाजामध्ये जन्माला येतात की ते स्वतःचं हित न पाहता समाजाचं हित जोपासीत असतात. आणि खरंच अशा माणसाची वृत्तिगत व्हावी, त्यांना खूप खूप मोठं आयुष्य मिळावं, कारण ते स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी जगत असतात. आणि म्हणून मी अधिकच्या दादांसाठी धन्यवाद देते. असाच आपल्याकडून समाजसेवेचा वारसा आदिवासात चालत राहावं. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.